कुणाचं आहे ते? कुणाचं आहे? पाटलाचं जाधवर पाटील. हा बर बर. कुणीकडे बुरुज? हा अगे घाबरू नका गे येड्या हो. वाड्याचं घ्यायला लागलो फुटून. तुम्ही का घाबरलात काय कळा ना मला. उघडा म्हणा. तर मित्रांनो आज आपण बोरगाव या गावामध्ये आलेलो आहोत. आणि पाटील तुमचा एकदा परिचय सांगा. तर ही 4 बुरुजांची गडी ना. तर मित्रांनो गडी म्हणजे मातीचा किल्ला असतो. आणि आता आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे एक पुरातन वैभव जे की क्षत्रिय वंजारी समाजातील जे जाधवर पाटील आहेत त्यांची ही गडी आहे. जाधवर पाटील आहेत ना तुम्ही? तर तुम्ही नाव लावताना पाटीलच लावताय. आता जाधवर आडनाव शक्यतो लावत नाहीत. तर हे खूप मोठा विषय आहे. तर हे पूर्ण विटा आहेत आपल्याला फ्रंट बाजूला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ही चबुतऱ्याची जागा आणि आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला ढाळच पाहायला मिळतं. तर वाड्याची ही जी बाजू आहे वरती आपल्याला छावण्या आहेत आणि ही बाजू म्हणजे भक्कम पद्धतीचा हा दरवाजा नंतरच्या काळातही लावलेला असू शकतो. याचं हेच वाटत आहे की हे नंतरच्या काळामध्ये लावलेलं आहे. पाठीमागल्या साईडला आपल्याला तिथं आगळीची खोबणी दिसत आहे आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला पण ते ओंडका वगैरे लावण्यासाठीची जागा आहे. ही जी देवळी आहे मित्रांनो, ही देवळीमध्ये बाकीचं काही सामान वगैरे आता टाकलेलं आहे. त्या काळातही असं काहीतरी ठेवलेलं असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला आणखी चपला वगैरे ठेवण्यासाठीचं बहुतेक असेल किंवा बाकी काही ॲक्सेसरीज ठेवण्याचं ठिकाण आहे. अशा आपल्याला देवळ्या पाहायला मिळतात. तर त्याच्या पुढं मित्रांनो देवळीच्या आतमध्ये एक कपाट आहे, रॅक आहे. आणि कुत्रचा सोडलेलं आहे का? चालतंय का? अरे धरता का त्याला? नाहीतर लय भीती वाटते चावायचं पिवायचं. तर ही ढाळजाची बाजू मित्रांनो. आणि रिनोव्हेशन केलं वाटतं, सगळं कलरिंग वगैरे केलेलं आहे. तर अगोदरच्या काळामध्ये असं कलरिंग वगैरे नसायचं. हे खणपिणं डबलच लावतात का सगळे? खणपिणं अच्छा हे सगळं जुनं या, फक्त कलरिंग केलं या. म्हणजे एवढं भारी मेंटेन ठेवलं तुम्ही, असं वाटतच नाही आपण जुन्या गडीमध्ये आहोत म्हणून. त्याच्यानंतर मित्रांनो पाठीमागल्या साईडला आपल्याला दिसतं ते म्हणजे खरं म्हणजे पुरातन वैभव. ते म्हणजे हे मातीच्या असणाऱ्या जे काही स्ट्रक्चर आहे हे बहुतेक स्वयंपाकाची रूम आहे. आता ते कुत्रं त्या ठिकाणी चावण्याची भीती वाटायली म्हणून आपण त्या ठिकाणी काकून ते कुत्रच धरायला सांगितलं. आपण दारामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते म्हणजे झाड. हे काय आहे आता? किचन आहे का? हे जुन्या काळातलं किचन आहे. जाता येते का आतमध्ये? कुणी आहे का? हां. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे जुनं किचन पाहू शकता. आतमध्ये मातीचंच सगळं स्ट्रक्चर आहे. सारवणीचं वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला मातीच्याच पाहायला मिळतात. तर हे खूप सुंदर आहे. लोबस अशा पद्धतीचं काय म्हणतात? जाता येते का? चला. अच्छा इकडून चालतं ते. तर हे पण किचनच आहे. खूप भारी आहे म्हणजे एकदम जुन्या काळातील गोष्टीत. अच्छा इथून जाता येते का? नको कुपाटी टाकलेली. तर पायात चप्पल पण आहे आपल्या दोघांच्या पण. तर खूप छान आहे. आणि जाधवर पाटील तुमची गडी खूप सुंदर आहे. किती एकर शेती आपल्याला? 100. बापरे कमीच सांगितली. नाही असेलच ना. अरे पाटील म्हणल्याच्या नंतर हां हां बारशिवून येताना चिंचाचं झाड वगैरे दिसते ते तुमचंच आहे. 100 एकर शेती. आणि अच्छा ते सोलर केलेलं आहे ते तुमच्याच शेतातलं आहे. क्या बात आहे. खूप सुंदर अशा पद्धतीचा इतिहास आहे बाळा तुमचा. आणि थँक्यू सो मच तुम्ही आपल्याला दाखवले. बाहेर या एकदा, बाहेर तुमचा एक आणखी व्हिडिओ घ्यायचा आहे. हे काय आहे या? हे पीठ हां हे खालचं अच्छा ओट आहे. तुळई पाणी पिण्यासाठीची. हे तुम्ही कशाला आलात मदत? हॅलो हॅलो हॅलो. नाही त्यांचं जप्त केलेलं असेल सगळं. ह्या अशा जुन्या देवळ्या ह्या त्या काळातल्या आहेत ना? सगळं स्ट्रक्चर जुनं आहे.
ही जी माती हे जे दिसतंय मित्रांनो तुम्हाला विटा ज्या आहेत हे संपूर्ण जुन्या काळातलंच प्लास्टर आहे, हे चुन्यामध्येच केलेलं प्लास्टर आहे. तर मित्रांनो आतमध्ये आतमध्ये मित्रांनो ही मातीची रूम पाहायला मिळते आपल्याला गडीमध्ये. जुन्या काळातील अशा पद्धतीच्या रूम होत्या, स्टोरेज रूम. तर हे खूप मोठा परिसर आहे आता, म्हणजे ऍक्च्युली खतरनाक, म्हणजे खूप लांबवर आहे हे, असं बाहेरून वाटत नाही अशा पद्धतीनं एवढं मोठं म्हणून. इथं गरमाय कसं काय लागलं एवढं? मातीमध्ये असताना पण व्हेंटिलेशन काहीच नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथं गरमाय लागलंय. पण हे खूप सुंदर आहे. बच्चे कंपनी चलो निकलो, हो गया हमारा. हॅलो गाईज. बालाजी मुंडे म्हणून काय टाक ना आताच वाटतं, दिसल तुला मी नेमकं काय काम करतोय ते. मित्रांनो तटबंदी आहे त्यांच्या गडीची, जी आता आपण जाधवर पाटलांची गडी पाहिली. तर तटबंदीचा हा बुरुज पाहायला मिळतो आपल्याला. हा अच्छा, वाड्यात विरगळ आहे. अच्छा, विरगळ किंवा सतीशय असेल. वाड्याच्या परिसरात विरगळ, हो. गडीच्या परिसरात विरगळ. बरोबर आहे, सतीशिवाय किंवा विरगळ असू शकते ही. तर ह्याला देवासारखं पूजण्यात आलेलं आहे. तर घराण्याशी रिलेटेडच असणार आहे, गडीशी रिलेटेडच असणार आहे. बाकी हा इथं आड आहे कौकंड आहे की आड होता का हा? अच्छा. तर पाहू शकता मित्रांनो, आताच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी हा बुरुज दिसतोय, पुढचा समोरचा बुरुज, जो की मातीमध्ये बांधलेला आहे आणि चांगल्या अवस्थेत आहे. पलीकडल्या साईडचा खूप बारीक झालाय आणि ही तटबंदी आहे, तटबंदीचा पण समोरच्या साईडला आपल्याला बुरुज दिसतो. तर हे असं स्ट्रक्चर आहे संपूर्ण. जाधवर पाटलांची गडी आहे. 100 एकर सध्या जमीन आहे त्यांची. जुन्या काळामध्ये काही गावांची परगणा असेल, जहागिरी असेल, आजच्या काळामध्येही ते त्यांचं अस्तित्व चांगल्या पद्धतीनं स्टेबलाइज करून आहेत. तर मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला या गडीचा बुरुज आहे तो पडलेल्या अवस्थेत, तर काही ठिकाणी आपल्याला चांगल्या अवस्थेत ही बुरुज पाहायला मिळत आहेत. बच्चे लोक तुम मत आओ. तर हे पाहू शकता माती आहे, मातीमध्ये बांधलेलं हे स्ट्रक्चर बऱ्याचपैकी पडण्याच्या अवस्थेत आहे. तरीही काही बुरुजांनी स्वतःचं तग धरली एवढ्या पडत्या काळातही. तर तसंच आपल्याला या ठिकाणी हा एक बुरुज पाहायला मिळतोय. पांढरी माती आहे, चिकन माती आहे. तरीही आता वर्षानुवर्ष शिवकालीन पद्धतीच्या या गड्या आता पडण्याच्या मार्गावर आहेत. गडीच्या शेजारीच मित्रांनो आपल्याला एक वाडा पाहायला मिळतो, जो की सध्याही त्याच्या अस्तित्वात आहे. काय कुठे त्याच्यात औलाची? औल म्हणजे काय असते? अरे बापरे, तुम्हाला दगडानं लाकडानं मारणार होतास का चोर आहे म्हणून? काय नाव आहे तुझं? होय, काय नाव आहे तुझं? पुन्हा जाधवर साहेब असं आगाव आहे रे वंजारी, डायरेक्ट लाकडानंच रट्टे द्यायचे. चोर आहे वाटलं का तुम्हाला मी? कडक कडक एकदम खतरनाक, अशाच पद्धतीनं शूरवीर आहे आपलं रक्त, काय विषय नाही.